यानंतर पावसासंदर्भातल्या काही बातम्या पाहूया। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासादायक बातमी। गेल्या 10 दिवसांपासून पावसानं दडी मारली होती, त्यामुळे खरीप हंगामातली पिकं सुकण्याच्या मार्गावर होती। पावसाअभावी सोयाबीन, कापूस आणि अन्य पिकांची वाढ खुंटली होती, त्यामुळे शेतकरी चिंतित होता। मात्र आज दुपारनंतर औंढा नागनाथ तालुक्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस बरसला, त्यामुळे आता शेत शिवारांना नवसंजीवनी मिळाली आहे। पावसाच्या सरींमुळे कोमजलेल्या पिकांना जीवदान मिळालंय, अशी भावना शेतकरी व्यक्त करतायत। दरम्यान औंढा तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला असला तरी हिंगोली जिल्ह्यातला आणखी अनेक भाग अद्याप पावसाच्या प्रतीक्षेतच आहे, त्यामुळे संपूर्ण जिल्हाभर चांगल्या पावसाची अपेक्षा कायम आहे। शेतकऱ्यांच्या नजरा अजूनही आभाळाकडेच लागलेल्या आहेत। तर बीडच्या केज शहरासह परिसरातही दमदार पावसाला सुरुवात झाली। या पावसाने केज शहरातील रस्ते जलमय झाले, काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचलं। दरम्यान या परिसरातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय, मात्र बीड जिल्ह्यातल्या इतर ठिकाणी पावसाची प्रतीक्षा सुरूच आहे। तब्बल आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर बदलापूरमध्ये देखील सकाळपासूनच पावसाची रिमझिम हजेरी दिसली। दुपारनंतर पावसाने मात्र जोर वाढवला। स्टेशन परिसर, कात्र, बेलवली, वडवली आणि पनवेल मार्गावर जोरदार पाऊस बरसला। आठवडाभर विश्रांती घेतल्याने काही प्रमाणात उकाडा निर्माण झाला होता, मात्र सध्या सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात पुन्हा एकदा गारवा निर्माण झालाय। तर अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्येही ढगाळ वातावरण आहे।